माझी इच्छा आहे की तसं काहीतरी काम यावं, की जिथे मला असं वाटावं की हे खूपच कठीण आहे आणि मला खूप काम करावं लागणार आहे. तू आतापर्यंत काय वेगळी प्रेझेंट झालेलीस? तुला असं तुझं केलेलं कोणतं काम असं वाटतं, की मला असं वाटत होतं हे खूप चॅलेंजिंग आहे, पण हे माझ्याकडनं करून घेतलेलं आहे आणि मी जी प्रेझेंट झाल्यानंतर स्वतःला बघितलं ना, तेव्हा मला वाटलंय, की हे खरंच वेगळं झालंय आणि याच्यात खूप एफर्ट्स आणि या सगळ्या देऊन त्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा एफर्टलेसही झाल्या असतील. चॅलेंज असं मला खूप अजून तरी मला तसं काम करायचंय, तसं नाही आलंय नाहीये. माझ्या वाट्याला, की अच्छा. हे खूप चॅलेंजिंग आहे आणि मला करायला खूपच कठीण गेलं आणि खूप प्रोसेसमुळे असं नाही आलंय काय. अच्छा. आत्तापर्यंत मला असं वाटतं, की खूप सटल आणि सहज अ, माझ्याकडून घडून गेलंय. माझी इच्छा आहे, की तसं काहीतरी काम यावं, की जिथे मला असं वाटावं, की हे खूपच कठीण आहे आणि मला खूप काम करावं लागणार आहे. सगळे काम माझ्यासाठी कठीण होतेच आणि चॅलेंजिंग असतात, पण तितकं तू जसं म्हणतेय तसं अजून नाही. मला तरी फील नाही झाले अजून स्वतःला तितकं. हिंदीत प्रयत्न करतेस किंवा काय तिथेही ऑफर्स बद्दल तू मला लास्ट टाइम सांगितलं होतंस. पण तू स्वतः काही प्रयत्न करतेस, की तिथेही आपल्याला कारण पॅन इंडिया ऑडियन्स असतो, जो मोठ्या प्रमाणात तुमचं काम बघतो. करतेय तिथेही कामं चालू आहेत. मला वाटतं योग्य वेळ आली, की सगळे बाहेर येतील हळू सांगावंस तू काहीतरी रिंकू मला काहीतरी सरप्राईज वरती. 19 डिसेंबरला आशा येतोय. अच्छा. आशाबद्दल बोलूयात आपण. आशा सेविकांबद्दलची कोणती कामं तुला कळाली? अर्थात आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. हे काम करत असताना या चित्रपटाच्या निमित्तानं तुला असं जाणवलं, की हे खूप मोठं काम आहे. आणि आरोग्याविषयी ते खूप जास्त म्हणजे आता गाण्यात पण शूट करताना अ, मी जितकं बघितलं तितकं त्या घरोघरी त्यांना एरियाज दिलेले असतात ना, तर त्या घरोघरी जाऊन विचारतात पण, की कोणाला काही आजार नाहीये ना, बाळाचं वजन चेक करणं असेल, पोलिओचे डोस जे काही असतं ते देणं असेल, घरात कोणी प्रेग्नंट बाई असेल तर तिची काळजी घेणं असेल, तिला गोळ्या औषधं पुरवणं असेल, तिचं वेळोवेळी चेकअपसाठी तिला बोलवणं असेल, तर आपल्याच घरातल्या माणसाची आपण कशी काळजी घेतो ना, आपली आई किंवा वडील असते, तर तसं ते सगळ्या जगाची किंवा त्यांना जो परिसर दिलेला आहे, तिथे ते सगळ्यांची काळजी घेतात आरोग्याविषयी. किंवा शाळेत जाऊन मुलींना काही गोष्टींचं महत्त्व, पिरियड्स असतील किंवा जे काही मुलींच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीविषयी इन्फॉर्मेशन देणं असेल, तर मला वाटतं हे खूप मोठी जबाबदारी आणि मोठं काम आहे, हे सगळं त्यांनी करणं. तर ह्या तुला सगळ्या ते वाटलं असेल ना प्रोजेक्ट आल्यावर, की हे काम पण पोहोचणं गरजेचं आहे. आपण कॅरेक्टर तर करतोय, आपण अभिनय अभिनय क्षेत्रात आहोत, त्यामुळे त्या पद्धतीने एक्सप्लोर करणंही गरजेचं आहे. पण हे काम आहे, ते पोहोचणंही गरजेचं आहे. हे कुठे सामाजिक भानही तुला तिथे असतं. म्हणूनच मला असं वाटलं, की आशा करायला हवी. कारण तुला मला माहिती असेल, की आशा वर्कर कोण आहे, पण मी पण आत्ताच्याच जनरेशनची आहे. पण आत्ताच्या बऱ्याच मुलांना माहीत नाही, की म्हणजे काय? त्या काय करतात? त्यांचं काम काय आहे? तर मला वाटतं, की फिल्म बघितली ना, की त्यांना कळेल, की त्या किती महत्त्वाचं काम करतात. सो त्याच्यामुळे एक माझं रिझन होतं, की ही फिल्म लोकांसमोर आणणं खूप गरजेचं होतं. आईला काय वाटतंय ते बघून? माझ्या आईला असे विषय खूप आवडतात आणि ती स्वतः सरकारी शिक्षिका आहे. त्याच्यामुळे तिला माहिती की त्याच्यामागचा स्ट्रगल किती असतो, त्याच्यामागचं काम किती असतं. पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यांना तितका मान मिळत नाही आशाताईंना. सो ती खुश आहे की अशा विषयांवरती फिल्म येतेय. इव्हन ऑडियन्सचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे मला सोशल मीडियावरती. खूप आशा सेविकांचे मेसेजेस आलेत, की त्यांना आता त्यांच्या कामाचा अभिमान वाटतोय वगैरे. सो हे खूप चांगली गोष्ट आईने आहे. काय जे काही ग्लिम्स बघितले त्याच्यावर आई काय म्हणते? आईला मुलीचं नेहमीच कौतुक असतं. तसंच आहे की छान दिसली आहे, छान वाटतंय, चांगली फिल्म आहे, आम्हाला आवडतंय असं बघायला. घरचे कधी वाईट बोलतच नाहीत आपल्या